राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे हे दोघे बहीण भाऊ एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक। परंतु मागील काही दिवसांत मुंडे बहीण भाऊ आपापसातील मतभेद विसरून एकत्रित येतानाचं चित्र पाहायला मिळतं आहे। आता नुकतंच श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेनिमित्त परळीतील वैद्यनाथ मंदिरात भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमात धनंजय मुंडे, पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे या बहीण भावांनी एकत्र पुन्हा हजेरी लावली। एकत्र त्यांनी दीपोत्सव साजरा केला आणि बराच वेळ गप्पाही मारल्या। पंकजा मुंडे दिवसभर महाप्रसादाचं पॅकिंग असेल, रामनामाचं भजन तसंच दीपोत्सव अशा कार्यक्रमात व्यस्त दिसल्या आणि या निमित्त परळीत काढण्यात आलेल्या शोभायात्रेत देखील मुंडे बहीण भाऊ एकत्रित दिसले। आधी दोन पक्ष एकत्र आले आणि आता श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेनिमित्त मुंडे बहीण भाऊ सलग 2 दिवस एकत्र पाहायला मिळाले। मुंडे बहीण भावांनी कटुता मिटवून आपल्या नात्यात आणलेला हा गोडवा आगामी लोकसभेसाठी कामी येईल का, या अनुषंगाने आता चर्चा होत आहे। धनंजय मुंडे महायुतीत आल्यामुळे परळी विधानसभेच्या जागेचा तिढा निर्माण झालाय, कारण येथूनच पंकजा यांनी देखील प्रतिनिधित्व केलं आहे। आता मुंडे बहीण भाऊ महायुतीत एकत्र आल्यानं परळीची जागा महायुतीत कुणाच्या वाट्याला येणार यावरून राजकीय तर्कवितर्क लावले जातात। राजकीय जाणकारांच्या मते लोकसभेच्या जागेवर पंकजा मुंडे तर परळी विधानसभेत धनंजय मुंडे लढतील। असं झालं तर प्रीतम मुंडे यांच्या राजकीय वाटचालीचं काय होणार असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। मागे धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं, मी आणि ताई एकत्रित मिळून बीडचा विकास करणार। त्यामुळे मुंडे बहीण भावांच्या मनोमिलनाचा लोकसभेला फायदा होणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईलच। तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि YouTube व Facebook वर फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा।